वणी नगरपालिकेत एकमुखी सत्तेची हाक. शहरात विकासाची गंगा वाहतील. वणी नगर परिषद निवडणुकीत राजकीय तापमान चांगलेच वाढले असून आज झालेल्या पहिल्याच भव्य सभेत उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांनी प्रभावी भाषणातून वातावरण दणाणून सोडले. ही सभा 26 नोव्हेंबर रोजी दुपारी 1 वाजता शासकीय मैदानावर उत्साहात पार पडली. या सभेने भाजपची धाकधूक वाढली आहे. हेलिकॉप्टरने वणीमध्ये आगमन केल्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात उतरल्यावर शिंदे खासगी वाहनातून पोलीस सुरक्षा तुकडीसह शासकीय मैदानावर पोहोचले. सभेत बोलताना त्यांनी वणी शहरातील प्रदूषणाच्या तीव्र समस्येचा उल्लेख करत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अध्यक्षांशी थेट फोनवरून चर्चा केली. शहरातील धोकादायक प्रदूषणाबाबत तक्रार त्यांनी तात्काळ नोंदवली असून 24 तासात ठोस कारवाई करण्यात येईल असे आश्वासन अध्यक्षांकडून देण्यात आल्याचे त्यांनी उपस्थितांना सांगितले. यावेळी शिंदे म्हणाले, वणी नगरपालिकेत शिवसेना शिंदे गटाला एकमुखी सत्ता दिल्यास संपूर्ण शहरात विकासाची गंगा वाहू देऊ. प्रत्येक प्रभागात बदल जाणवेल. सभेत वणी नगर परिषदेच्या 29 प्रभागातील सर्व उमेदवार तसेच नगराध्यक्ष पदाचे उमेदवार उपस्थित होते. विशेष अतिथी म्हणून विजय बाबू चोडिया, कुणाल चोडिया, उमेश पोदार, राजू इंगोले आणि त्यांचे सहकारी उपस्थित होते. शासकीय मैदानावर हजारो लाडक्या बहिणीसह नागरिकांची प्रचंड गर्दी उसळली होती. सुरक्षिततेसाठी पोलिसांचा व्यापक बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. वणी निवडणुकीच्या दृष्टीने ही सभा वातावरण तापवणारी ठरली असून आगामी राजकीय घडामोडींना आता वेग येणार हे निश्चित. ते केले जातील. मला वाटतं आपण ते प्रदूषण महामंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम आहे, तर फोन लागतो का बघ. आणि म्हणून या ठिकाणी आणि आरोग्य मंत्र्याला देखील मी या ठिकाणी सांगतो, आरोग्य मंत्र्याने देखील इथल्या आरोग्याची काळजी घ्या. बाळासाहेब ठाकरे आपलं आरोग्य दवाखाना केंद्र या ठिकाणी सुरू झालं पाहिजे. आहे का बाळासाहेब ठाकरे आरोग्य केंद्र? नाही. आणि म्हणून आपल्याला मी एवढं सांगेन की रस्त्यांची वाईट परिस्थिती आहे. रस्त्यांची वाईट परिस्थिती आहे. हॅलो सिद्धेश, अरे मी वणीमध्ये आहे. वणी इथं प्रदूषण आहे, भरपूर प्रदूषण. तुझं इथं काम आहे तुझं. हा तिकडे अधिकाऱ्यांना सांगतो, तिकडे हा कोळशाचा प्रॉब्लेम, कोळशाच्यामुळे हवाई दूषित झाले आणि पाणी दूषित झालंय. लोकांचा जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झालाय. तात्काळ याच्यावर मला कारवाई झाली पाहिजे. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. स्पॉट डिसिजन हे माझं काम करतो बघतो. तो हा एकनाथ शिंदे आहे. गर्दीमध्ये, ऑफिसमध्ये, कार्यक्रमामध्ये लोक घेऊन येतात मुख्यमंत्री सहाय्यता निधीचं पत्र घेऊन येतात. तो मला थांब सही करायला तर गाडीमध्ये बसू दे. लगेच तो पाठ करतो, मला म्हणतो सही याच्यावर करा साहेब. अशी कामं या एकनाथ शिंदेने केली साहेब. आणि मुख्यमंत्री सहाय्यता